सर मला मला फक्त एक चान्स द्या सर. मला माहितीये माझ्याकडून दुर्लक्ष झालंय, पण सर प्लीज. इट्स हायली इम्पॉसिबल मिस्टर सुभेदार. सर तुम्ही एवढी वर्ष मला ओळखताय, आतापर्यंत माझ्याकडून कधी असं हलगर्जीपणा नाही झालेला, त्यामुळे सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तेच माझं म्हणणं आहे मिस्टर सुभेदार. तुमचा हा असा अप्रोच मला खूपच शॉकिंग आहे. आणि हे बघा, बिझनेस हा पास्ट टेन्सवर चालत नाही किंवा फ्युचरही प्रेडिक्ट करत नाही. बिझनेस चालतो प्रेझेंट टेन्सवर. आत्ता ह्या क्षणी मार्केटमध्ये काय चाललंय हे महत्वाचं असतं. आणि तुमच्यासोबत आम्ही राधिका मसालेलाही काम दिलं होतं. ते त्यांनी अगदी सिन्सिअरली वेळेच्या अगोदर पूर्ण केलं. सर आय नो दॅट आणि आय एम सॉरी फॉर दॅट. डोंट से सॉरी. त्यांनी काही होणार नाही. युअर कंपनी इज इन लॉस. सर 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 प्लीज. सर सगळी मदार तुमच्यावर आहे. तुम्ही ठरवलं तर काही होऊ शकेल सर. प्लीज. इट्स नॉट पॉसिबल. सर ऍटलीस्ट तुम्ही केस तरी मागे घ्या ना, म्हणजे काहीतरी घडू शकेल सर. आय रिक्वेस्ट यू. हे बघा, मी केस मागे घेऊ शकत नाही, पण आय कॅन सजेस्ट यू समथिंग. काय सर? जर तुमच्या कंपनीनी राधिका मसाले बरोबर कोलॅबरेशन केलं तर तुम्ही तुमचं उरलेलं टार्गेट पूर्ण करू शकता. काय? होय मिस्टर सुभेदार. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार. नाहीतर तुमच्या कंपनीचे शेअर्स अजून डाऊन होतील. सर पण हे कसं शक्य आहे? का? सर आम्ही आता सेपरेट झालोय, आमच्यामध्ये असं काही राहिलेलं नाही आणि मला माहिती आहे ती मला मदत करणार नाही. मिस्टर सुभेदार, तुम्ही सेपरेटेड आहात, पण अजून तुमचं डायव्होर्स झालेलं नाहीये. यू नेव्हर नो. जर का तुम्ही त्यांना सरेंडर झालात तर त्या तुम्हाला मदत करू शकतील. इज अ व्हेरी नाईस ह्युमन बिईंग. या तुटलेल्या रिलेशनला पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करा. कदाचित काही मिरॅकिल होऊ शकेल. आणि कसं आहे ना मिस्टर सुभेदार, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. बिझनेस हे वॉर आहे असं समजा आणि मागा मदत. आता सध्या तरी तुमच्या समोर हा एकच पर्याय आहे. मीटिंगचं काय झालं ते आधी सांग. बाबा मीटिंग खूपच छान झाली अरे वा, आणि आता आपल्यालाच कॉन्ट्रॅक्ट मिळून राहिलं. क्या बात. देवाची कृपा. मी तुला बोललो होतो ना सकाळी, हा कॉन्ट्रॅक्ट तुलाच मिळणार म्हणून. आई हे घ्या, सगळ्यांसाठी पेढे आणले. तू देवा पुढे ठेव बरं नंतर. हो ठेवते. अथर्व, अथर्व ये लवकर. आई हे बघ मी तुमच्यासाठी काय आणलं. काय बाई? एअर फ्रायर आहे. म्हणजे म्हणजे तुम्ही तळणीचे सगळे पदार्थ बनवू शकता, पण तेही कमी तेलात. अगदी बाबा आणि नानाजी सुद्धा खाऊ शकतील. क्या बात. तुमचं भजी कर पटकन. बाबा, आणि हे तुमच्यासाठी. काय आहे हे? काय आहे? हा रेडिओ आहे. ठेव. रेडिओ? हो, तुमच्या आवडीची सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता. पण नाही, छान झालं. आता माझा वेळ कसा मजेत जाईल. अथर्व, अथर्व लवकर बाहेर ये बरं. बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी. अथर्व, अथर्व हे घे, तुझ्यासाठी काय आणलंय. काय आणलाय? पुस्तक आहेत. तुला आवडली ना पुस्तकं, तर तुझ्यासाठी आणखी आणे. अरे वा. जा बघ कुठली पुस्तकं आहेत. पण सुनबाई, तू तुझ्यासाठी काय आणलंयस? आणलंय ना, मी माझ्यासाठी अशी गोष्ट आणलीये की जी कितीही पैसे दिले तरी विकत घेता येत नाही आणि शोधून सापडतही नाही. काय? म्हणजे का ग? समाधान. जे आपलं आपल्याला मिळवायला लागतं, असंच नाही मिळत. तुमच्या तिघांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहिला आणि खरंच मला खूप समाधान मिळालं. हाय गॅरी. हाय. ये. कशी झाली मीटिंग तुझी? काय म्हणाला तो ऑफिसर? झालं बोलणं. काहीतरी भलतच सांगत होते ते. म्हणजे ते म्हणत होते की तुम्हाला यातनं बाहेर पडायचं असेल तर राधिका सुभेदारांना जाऊन भेटा आणि त्यांच्याबरोबर वर्कआउट करा. नाही हा, तू राधिकाला नाही भेटणार आहेस. तनया, त्यांनी दुसरा ऑप्शन नाही दिलाय मला. मग काय करणार आहेस तू? त्या राधिकाला भेटून काय पाय धरून सॉरी म्हणणार आहेस का? तर मलाही माहिती नाहीये. त्या राधिकानं स्वतःबद्दल आणि तिच्या कंपनीबद्दल इतकं चांगलं गुडविल तयार करून ठेवलंय मार्केटमध्ये की. गुडविल तर तुझं पण आहे ना. माझं होतं, आता नाही. शनाया, मार्केट
क्षणाक्षणाला बदलत असतं आणि या रॅट रेसमध्ये टिकून राहायचं असेल ना तर फॉर द टाइम बिंग राधिकाचे पाय जरी धरावे लागले ना तरी मला ते करावं लागेल. गॅरी नको ना करूस असं यार प्लीज. अगं मग काय करू? हे जर नाही केलं ना मी तर हे सगळं नुकसान मला माझ्या खिशातून भरून द्यावं लागणार आहे आणि जे कोटीमध्ये आहे आणि एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे. पण गॅरी काहीतरी ऑप्शन असेल ना. तू एक काम कर, तू लोन घे कुठून तरी किंवा मग दुसऱ्या कंपनीशी डील कर ना. दुसऱ्या कंपनीज नाही आहेत का जगात? फक्त वेळ नाही आता आणि आहे त्या वेळामध्ये एवढं सगळं शक्य नाहीये. ए नाही, मला नाही पटत आहे. तू नाही भेटायचं राधिकाला. मी नाही ऐकणार आहे यावेळेस यार. वा, कॉंग्रॅच्युलेशन. फायनली तुला फॉरेन कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. हो यावेळी पार्टी माझ्याकडून ना, तुझी सक्सेस पार्टी. हो सगळं होणार, नीट होणार सगळं. हे रेवती बघ ना, कॅब नाही मिळून राहिली. हे मग या असल्या ऍपचा काय उपयोग ग? थांब मी बघते. हे माझी गाडी नेमकी आज सुबोध घेऊन गेलाय ग. हे नाही होते यार. रिक्षा 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 रिक्षा. अरे यार, हे अशा वेळेला वाटतं आपली स्वतःची गाडी असावी म्हणून. मग वाटायचं काय त्याच्यात? चल आपण जाऊन गाडी बुक करूया. काय गंमत वाटते का तुला? इतकं सोपं असतं का ते? हे बघ, टू व्हीलर घेताना सुद्धा तुला असंच वाटलं होतं, हो की नाही? आपण जाऊया आणि छान गाडी बुक करूया. नाही रेवती, नाही नाही नाही. अगं फोर व्हीलर घेणं म्हणजे पांढरा हत्ती पोचण्यासारखं असतं. त्याचे हप्ते गिप्ते भरायला लागतात. नाही मला नाही जमणार आता. अगं मग होईल ना सगळं मॅनेज. काय कसं होईल? tension? नाही, नाही. आपण जाऊन गाडी बुक करतोय आता. रेवती तुला गंमत वाटते का? नाही 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 नाही. राधिका, आपण जाऊन गाडी बुक करतोय. मनात आणलं आणि केलं नाही ती रेवती कसली? काय बोलत राहिलीस तू? गाडी काय बुक करायची? तूच म्हणतेस ना, माणसाने जर स्वप्न बघितलं तर ते पूर्णही करायला हवं. चल आता, चला चला गाडी बुक करूया. नाही नाही. होय होय. रेवती काही काय बोलत राहिली तू? तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आपल्याला कुठलीही कंपनी सपोर्ट करायला तयार नाहीये. मी ऑलमोस्ट सगळ्यांना फोन केले सर. त्यातले अर्धे तर आता आपल्याला रिस्पॉन्सही देत नाही, फोनही उचलत नाहीये. कसे उचलणार फोन? त्यांच्या दृष्टीने त्यांना टप देणारी अशी एकमेव कंपनी होती आणि आपली ती कंपनी. आता त्यांना काय, आपली कंपनी बुडते म्हटल्यावर चांगलंच आहे. ते कशाला वाचवायला येत आहेत? स्वार्थी आहेत, एक नंबरचे स्वार्थी आहेत सर. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट दाखवता ना तेव्हा उरलेली बोट तुमच्याकडे असतात. तर तुम्ही त्यांना कसले स्वार्थी म्हणताय? तुम्ही काय कमी स्वार्थी आहात? तुमचे हे घोळ करताना कंपनीकडे तुमचं लक्ष होतं कुठे? आपल्याच सुखात मग्न होतात. काय बोलताय तू? मी प्रयत्न करतोय ना सर. हो पण रिझल्ट काय? आणि त्या जीवन कंपनीला भेटलात? हो सर. मग काय झालं? तर ते म्हणाले राधिका मसाले कंपनीशी काही कोलॅबरेशन होतंय का बघा आणि त्यातनच काहीतरी मार्ग निघू शकेल. हो मग करा. सर तुम्हाला सगळं माहिती असताना तुम्ही असं कसं म्हणताय? सर आपली कंपनी बुडते याचा सगळ्यात जास्त आनंद त्या राधिकाला होत असेल. तिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही तुमचा इगो आहे ना तो जरा बाजूला ठेवा. ह्या ALFच्या सिच्युएशनला तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहात. तुमच्यामुळे ही कंपनीची अवस्था झाली आहे. त्यामुळे काय वाटेल ते करा, पण ही कंपनी वाचवण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि मिस्टर गुरुनाथ सुभेदार, थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी तो घ्या. आय वॉन्ट रिझल्ट. समजलं? सर, महाडिक साहेब म्हणतात ते खरंय. तुम्हाला राधिका मसाल्यासोबत टायअप करायला हवं. सर दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. काय जखमेवर मीठ चोळताय का? नाही सर, फॅक्ट सांगतोय. हे बघा, हे काय? राधिका मसालेला एका मोठ्या फॉरेन कंपनीची ऑर्डर मिळाली आहे. पेपरमध्ये छापून आलंय. सॉरी सर, उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात. आपणही करायला हवा. हे तुमच्याकडून शिकायची वेळ नाही आली कदम माझ्यावर. जा कामं करा आपली. निघा. काय चाललंय काय?
राधिकाचं सगळं चांगलं कसं होतंय आणि माझ्याच बाबतीत का चुकतंय काहीच कळत नाहीये. हा बोल डार्लिंग. केडी यार, मला कळत नाही काय चाललंय. मी एकदम कन्फ्युज आहे यार. अरे कूल कूल, तू एवढं टेन्शन का घेतो? जरा शांतपणे विचार कर, प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल. नाही हे बघ, मला काहीच समजत नाही. तू जरा ये ना मला भेटायला ये. अरे डार्लिंग, मला तुला भेटायचंच आहे. माझ्याकडे सॉलिड सरप्राईज आहे तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. हे पण ऑफिसला नको यार, आपण घरी भेटूया ना. नाही नाही नाही, ऐक ऐक ऐक, घरी नको. घरी शनाया असेल. तू इथे ऑफिसलाच ये. ठीक आहे, ऑफिसला येतो मी, ऑफिसला सरप्राईज घेऊन. हा. काय कदम, काय म्हणाले सर? नारकर, दुसरी नोकरी शोधा आता. काय? हो, काय बोलताय का तुम्ही? अहो खरं तेच बोलतोय. या कंपनीचं काही खरं नाही. ज्या शिपचा कॅप्टनच खचला असेल ना, ते बुडल्याशिवाय राहत नाही. इथे प्रमोशनची स्वप्न बघत होतो, पण आपल्या साहेबांनी कंपनीच बुडवली. नाही नाही, काहीही करून आपल्याला ही कंपनी वाचवायला हवी, नाही तर काय खरं नाही. हो कदम, खरंय. बरोबर आहे तुमचं. हो, थँक्यू सो मच. हो नक्की नक्की, मी सांगतो राधिका सुभेदार. थँक्यू. येस, क्रेडिट गोज टू माय टीम सर. एकच मिनिट. हा, हो हो, डेन्मार्क मधनं फोन येणार. हॅलो हॅलो, हा थँक्यू सो मच. येस येस, मी नक्की मी आय सेंड यू द ईमेल. या, थँक्यू सो मच. थँक्यू. या, हॅलो, हा सॉरी. लगेच. थँक्यू सो मच. येस येस, थँक्यू. मॅम, कसला ग्रेट मोमेंट आहे. खूप प्राऊड फील होत आहे. ओके सर, ओके ओके. ऐका सगळे पटकन इथे या. श्रेयस ये इथे. गुड न्यूज आहे, सगळ्यांचे फोन येत आहेत आपल्याला कॉंग्रॅच्युलेट करायला आपल्या सक्सेससाठी, आणि सगळ्यांना आपल्याला भेटण्याची उत्सुकता पण आहे. आणि त्याशिवाय वुमन एंटरप्रेनर म्हणून राधिका सुभेदार म्हणजे आपल्या राधिका वहिनींना ऍज अ गेस्ट इन्व्हाइट पण करतायत. बाप्पा, एवढी मोठी नाहीये मी. अरे वहिनी, हो सक्सेस बरोबर या सगळ्या गोष्टी येतातच. आणि वहिनी, मुळात प्रश्न इकडे लहान मोठ्याचा नाहीये. हे तुम्ही केलेल्या कामाचं, तुम्ही मिळवलेल्या यशाचं कौतुक आहे, अप्रिसिएशन आहे. येस मॅम. हो, पण हे सगळं मी एकटीनं कुठे केलंय? तुम्ही सगळे होतात म्हणून शक्य झालंय. आणि जेनी, आपलं ठरल्याप्रमाणे आपण प्रॉफिट शेअर करायचंय. येस मॅम. कसं आहे की फक्त राधिका मसाल्याची भरभराट व्हायला नको, तर इथे काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या प्रत्येकाची भरभराट झाली पाहिजे. सगळ्यांना सुख मिळालं पाहिजे, सगळ्यांची स्वप्न पुरी झाली पाहिजे. श्रेयसचं लग्न झालं पाहिजे, आनंद भाऊजींना त्यांचं नवीन घर घेता आलं पाहिजे. काय अरे वहिनी, आमच्याच स्वप्नांचा विचार करणार, तुमच्या स्वप्नांचं काय काय ठरवलंय? आता झालं ना, कार बुक करत राहिले ना. गाडी बुक आम्हाला तुम्ही सांगितलं नाही वहिनी, हे कधी ठरलं? आत्ताच. रेवतीचा आग्रह ऐकेच ना, तिलाच खूप कौतुक. वहिनी, आम्हा सगळ्यांनाच तुमचं कौतुक आहे. आता तुम्ही कार घेऊनच टाका. आनंद भाऊजी, तुम्ही येणार आहात ना माझ्या बरोबर? हो हो, आपलं ठरलं ना. हा, आणि माझ्या डोक्यात अजून एक प्लॅन आहे. आपण ना राधिका मसाल्यासाठी एक मिनी बस बुक करूया. असं आहे, आपल्याकडे काम करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांना पिकअप ड्रॉप मिळाला पाहिजे. पावसाचे त्यांचे खूपच हाल होतात. आपण आपल्या सोयी बरोबर त्यांच्याही सोयीचा विचार केला पाहिजे. मस्त वहिनी, अशी युनिक आयडिया फक्त तुमच्याच डोक्यात नाही येऊ शकते, कारण तुम्ही नेहमी स्वतःच्या सुखाबरोबर इतरांच्या सुखाचाही विचार करत असता. येस येस. अरे क्या बात आहे वहिनी, म्हणजे आता आपल्या कंपनीची एक बस पण असणार, असं राधिका मसाला लिहिलेली, आणि अख्ख्या मुंबईच्या रस्त्यावर अशी 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 ती फिरत राहणार. क्या बात है. इसी बात पे पार्टी हो जाए. येस. अरे पार्टी काय, पिकनिक करूया ना आपण, मस्त मान्सून आउटिंग करूया. 2 nights 3 days, काय म्हणता वहिनी? 2-3 दिवस. 3 cheers फॉर राधिका मसाले. हिप हिप Hooray! हिप 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 Hooray! And 3 cheers for our unity. Hip hip! Hooray! 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 बास बास, मला तर एकदम भरून येत आहे. पानदेवाचं कसं असतं, एका हातानं काढून घेतो तर दुसऱ्या हातानं भरभरून देतो. माझ्या वाईट काळात तुम्ही माझ्यासोबत होतात, आणि आता चांगले दिवस सुरू झालेत
तेव्हाही तुम्ही माझ्या बरोबर आहात. खरंच तुमच्या सगळ्यांमुळे हे शक्य होतंय. थँक्स गुरुनाथ सुभेदार. तुमच्यामुळे मला स्वतःचं आयुष्य घडवायची संधी मिळाली. तुमच्यामुळे स्वतःच्या पायावर ठामपणे उभी राहिली. तुमच्यामुळे घडले. अरे यार, हा केडी पण ना एवढा वेळ लावेल असं माहिती असताना तर नसतंच बोलवलं यार. हॅलो डार्लिंग. अरे काय किती वेळ लावला सर? केवढा वेळ झाला मी वाट बघतोय. अरे कूल यार कूल. अरे डार्लिंग सब्र का फल मीठा होता है. तुझी फळं घाल खड्ड्यात. ही फिलॉसॉफी झाडू नकोस हा. अरे फिलॉसॉफी नाही, तुझ्या नशिबाची ऑटोबायोग्राफी सांगणारी व्यक्ती घेऊन आलोय मी. एक मिनिट हा. टॅन-टॅन-टॅन. मावशी. Not only Maushi from London. हा मावशी फ्रॉम लंडन. किडे, हे तुझं सरप्राईज आहे. मला वाटलं काहीतरी प्रॅक्टिकल सोल्युशन आणतो. तू मावशीनं काय घेऊन आला? त्याच्यासमोरच काय बोलतो तू? अरे मग कशाला तू काय केड्या, लेट्स गो. जिथे माझी कदर नाही ना तिथे मी एक मिनिट सुद्धा थांबत नाही. अरे तिथे लंडनला सगळे क्लायंट माझी वाट बघतायत. मग जा ना लंडनला. अरे नाही अगं तू मावशी ऐक ना. कूल नाही यार, कूल नाही यार. आपला गॅरी आहे यार, आपला बच्चा आहे यार. बच्चे का बच्चा आहे यार. तुझं म्हणजे बघ तू काय माहितीये का, आता एकीकडे शनया दुसरीकडे राधिका, मध्ये हा फसलेला. म्हणजे अशी चिडचिड होते माणसाची. चिडून बोलला अगं मनात काही नाही. तू इथे बस, तू बस, तू बस, तू बस, बस बरं. तू बस इथे. तू तुझं दुकान लाव, मी गिराईक बघतो. मी गॅरीला बघतो. मी गॅरीला बघतो. ओके ओके. अरे यार टेन्शन क्यों ले रहा है तू? अरे मावशी तुझ्यासाठी एवढी लंडन वरून आली आहे इथे. मी बोलवलंय तिला आणि तू तू चिडचिड करतोय. चिडचिड नको करू तर काय करू? हे बघ मी ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड आहे आणि मला आता हे सगळं काही करायला वेळ नाही. इथे माझी वाट लागली यार. अरे आय नो यार, तू बस ना यार, तू बस. मी सांगतो काय करायचं ते. काय प्रॉब्लेम आहे ते नीट सांग बरं मला. हे बघ मला काहीतरी प्रॅक्टिकल सोल्युशन हवंय. मी सांगतो. मी प्रॅक्टिकल सोल्युशन सांगतो. मिळेल ते. कसं? हे 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 बघून. अरे एक मिनिट माझा एक मला सांग की आता जे काही होतंय त्यामध्ये तुझी प्रॅक्टिकली काय चूक आहे? एक मिनिट, माझी काही चूक नाही आहे. शनयामुळे झालंय सगळं. करेक्ट आहे. आता तुझ्या बायकोने तुझ्या नाकावर टिचून एवढी मोठी कंपनी उभी केली. नाही नुसतीच कंपनी उभी केली आहे तिने. त्यात तुझी प्रॅक्टिकली काही चूक होती का? काही माझी कशी चूक असेल? तिच्या मागे एवढा सपोर्ट आहे. एवढा सपोर्ट असल्यानंतर राधिका कंपनी काय काही करू शकेल. अरे करेक्ट आहे. म्हणजे तू चूक करतच नाहीये ना काही प्रॅक्टिकली. दुसऱ्यांनी ज्या चुका केल्या त्याचा त्रास तुला होतोय. म्हणजे शनया आणि राधिकानी काय. हो यार, म्हणजे ऍक्च्युली सगळा त्रास हा राधिका आणि शनयामुळे होतोय मला. हा सगळा नशिबाचा खेळ आहे. नशीब जर खराब असलं तर राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा होतो. पण तू कितीही चांगला वागलास आणि नशीब जर का खराब असेल तर काहीही चांगलं घडणार नाही. करेक्ट. आणि नशिबात काय घडणार आहे हे जर आपल्याला माहीतच नसेल तर प्रॉब्लेम होणारच आहे ना. म्हणून त्यात काय घडणार आहे हे आपल्याला माहित असायला हवं. म्हणजे आपल्याला बदल घडवून आणता येईल. हो ना मावशी? करेक्ट. गुरुनाथ, फार विचार करू नकोस. काय प्रॉब्लेम आहे तुझा मला सांग. हे बघा मी तुम्हाला सांगितलं असतं पण काही नाही रे. बोल रे, मोकळव. बघ मागच्या वेळेस मावशीने सांगितलं होतं ना बरेच उपाय, तुला फायदा झाला होता. हो हो नाही मी सांगतो तुम्हाला. हे बघा मी ऑनेस्टली सांगतो तुम्हाला. माझा ना फार मोठा प्रॉब्लेम झालाय. मी जाम अडकलोय हो. मला कंपनीने शो कॉज नोटीस दिली आहे आणि मला सांगितलं की या राधिकाकडे जाऊन मदत मागितल्याशिवाय काही पर्याय माझ्या हातात नाहीये. आणि मला राधिकाकडे जाऊन काही मदत घ्यायची नाहीये. हा माझा प्रॉब्लेम. एक काम करा, यातलं एक कार्ड उचला. एक ग्लास नाही, कार्ड उचल. अरे हो. अहंकार माणसाचा नाश करतो. तो माणसाला फक्त तोट्यात नेतो. तेव्हा अहंकार सोड आणि स्वतःचा फायदा करून घे. म्हणजे आता तुला राधिकाकडे जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नाहीये. ठीक आहे.
कदमलाच सांगतो राधिकाची अपॉइंटमेंट घ्यायला.